अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर घराघरात पोचलेलं नाव. या आंदोलनाच्या यशानंतर विचारलं जाऊ लागलं, अभिजित दिपके सक्रिय राजकारणात उतरणार का? कॉक्रोच जनता पार्टी निवडणूक लढणार का? पण स्वतः अभिजित दिपके यांनी या सगळ्या शक्यता नाकारल्यात. कॉक्रोच जनता पार्टी निवडणूक लढणार नाही हे दिपके यांनी स्पष्ट केलंय. पण याचा अर्थ दिपके पॉलिटिक्स करणार नाहीत असा होतो का? तर अजिबात नाही. मागच्या काही दिवसांपासून अभिजित दिपके यांनी वेगळ्याच प्रकारच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. दिपके यांनी 15 ऑगस्ट पासून हिंगोली जिल्ह्यातल्या संतूक पिंपरी या त्यांच्या मूळ गावापासून एका देशव्यापी मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेचं नाव आहे स्कूल ठीक करो. दिपके यांनी ग्रामीण आणि सरकारी शाळांची अवस्था सुधारण्यासाठी ही मोहीम सुरू केली. मात्र या मोहिमेच्या माध्यमातून अभिजित दिपके हे एक वेगळंच राजकारण खेळत असल्याचं दिसून येत आहे. दिपके यांचं हे राजकारण नेमकं आहे काय? स्कूल ठीक करो मोहिमेच्या माध्यमातून अभिजित दिपके यांचं काय करण्याचा प्रयत्न आहे? दिपके यांचं स्कूल पॉलिटिक्स नक्की काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कॉक्रोच जनता पार्टीच्या स्कूल ठीक करो मोहिमेला 15 ऑगस्ट पासून सुरुवात झाली. ही मोहीम काय आहे? तर या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शाळांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहांची सोय, वीज, खिडक्या, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस अशा मूलभूत सुविधा आहेत की नाहीत याची पाहणी सीजेपी कडून केली जाणार आहे. या मोहिमेसाठी सीजेपीनं अनेक पथकं तयार केली आहेत. ही पथकं वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थ आणि सरपंचांशी संवाद साधतील. त्यांना सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करतील. सर्वांच्या सहभागातून शाळा सुधारण्याचं काम व्हावं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं दिपके यांनी स्पष्ट केलंय. सीजेपीच्या या मोहिमेची सुरुवात अभिजित दिपके यांच्या संतूक पिंपरी या मूळ गावातून झाली. दिपके यांनी 15 ऑगस्टला या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. दिपके यांनी शाळेची पाहणी केली असता तिथल्या स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा पुरवठाच नसल्याचं दिसून आलं. दिपके यांनी यावरून प्रशासनावरती जोरदार हल्ला चढवला. स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होत असताना सरकारी शाळांमध्ये पाण्यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत, अशाने देशाचा कसा विकास होणार? पाणी नाही तर विद्यार्थ्यांनी शौचालयासाठी घरी जायचं का असा प्रश्न अभिजित दिपके यांनी विचारला. शाळेत बसण्यासाठी पुरेशा बेंचेसची सोय नाही, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असताना फक्त 4च बेंचेस उपलब्ध आहेत हे दिपके यांनी दाखवलं. यावेळी अभिजित दिपके यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या लिंबाळा इथल्या MIDC शाळेला भेट दिली. या शाळेचे मुख्याध्यापक दारू पिऊन येतात अशी तक्रार ग्रामस्थांनी केली होती. दिपके यांनी या शाळेला भेट दिली तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक दारूच्या नशेत झोपले होते. याचा व्हिडिओही सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. अभिजित दिपके यांनी याबाबत तातडीनं शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली होती. ग्रामस्थांनी सुद्धा मुख्याध्यापकाला निलंबित केलं जात नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार केला. या आंदोलनात अभिजित दिपकेही सहभागी झाले. शेवटी ग्रामस्थांच्या या मागणीला यश आलं असून शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलंय. एवढंच नाही तर शाळेत त्वरित 4 नव्या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर शाळेत नवे बेंचेस देखील आलेत. थोडक्यात काय तर अभिजित दिपके यांच्या आंदोलनाचा इन्स्टंट इम्पॅक्ट झाल्याचं दिसून आलंय. आता या मोहिमेच्या माध्यमातून अभिजित दिपके हे काय राजकारण करतायत? दिपके यांचं स्कूल पॉलिटिक्स नक्की काय आहे ते समजून घेऊयात. तर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून अभिजित दिपके यांनी देशातल्या जेनझींचा विषय पुढे आणला. देशातल्या युवा पिढीचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न देशातल्या कोणत्याच प्रस्थापित राजकीय पक्षाला मांडता आले नाहीत. ते प्रश्न मांडण्याचं काम कॉक्रोच जनता पार्टीनं केलं. हेच कारण आहे की सीजेपीला देशाच्या तरुण पिढीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं. आता तरुणांचा पाठिंबा सीजेपीला मिळाला, पण अभिजित दिपके यांना एवढ्यावरच थांबायचंय का? दिपके यांना सीजेपीला फक्त जेनझी चळवळीपुरतं मर्यादित ठेवायचंय का? तर नाही. अभिजित दिपके यांना कॉक्रोच जनता पार्टीला समाजाच्या सर्व स्तरांमध्ये न्यायचंय. या माध्यमातून त्यांना सीजेपीची भविष्यातली बांधणी करायची आहे. हे करण्यासाठी अभिजित दिपके यांनी शाळांचा मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली आहे. पण हे राजकारण नेमकं काय? तर अभिजित दिपके फक्त ग्रामीण भागात जाऊन सरकारी शाळांचे प्रश्न उपस्थित करतायत का? तर त्यांनी शहरातल्या खासगी शाळांच्या भरमसाठ फीचा मुद्दाही उपस्थित केलाय. अभिजित दिपके यांचं म्हणणं आहे की खासगी शाळांमध्ये पालकांना 1 ते 1.5 लाख रुपये फी भरावी लागते. यामुळे गरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे खासगी शाळांच्या फीवर तातडीने मर्यादा घातली पाहिजे अशी मागणी दिपके यांनी केली आहे. आता शाळांचा मुद्दा असा आहे की ज्याचा परिणाम फक्त लहान मुलांवरती नाही तर त्यांच्या पालकांवरही होतो. समजा दिपके यांच्या आंदोलनामुळे शाळांची अवस्था सुधारली, शाळांमध्ये सोयी सुविधा यायला लागल्या तर साहजिकच विद्यार्थ्यांच्या पालकांवर याचा परिणाम होईल.
विद्यार्थी म्हणजे जेन अल्फा हे भविष्यातले मतदार आहेत, पण त्यांचे पालक हे आजचे मतदार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत हे पालक मतदान करणार आहेत. थोडक्यात काय तर शाळांचा मुद्दा उपस्थित करून अभिजित दिपके यांचा याच मतदारांना साधण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे दिपके हे या विषयाला फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित ठेवत नाहीयेत. खासगी शाळांच्या फीचा मुद्दा उपस्थित करून ते शहरी भागातल्या पालकांनाही टार्गेट करतायत. समजा दिपके यांच्या आंदोलनामुळे खरंच खासगी शाळांची फी कमी झाली तर याचा खूप मोठा परिणाम शहरी मध्यमवर्गीय मतदारांवरती होईल. इकॉनॉमिक सर्व्हे 2024-25च्या रिपोर्टनुसार देशात एकूण 14,72,000 शाळा आहेत. या शाळांमध्ये जवळपास 24,80,00,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सगळे विद्यार्थी भविष्यातले मतदार आहेत, पण त्यांचे पालक ज्यांची संख्या 50 कोटींच्या आसपास आहे ते आजचे मतदार आहेत. अभिजित दिपके हे देशातल्या शाळांचा मुद्दा उपस्थित करून याच मतदारांना साधण्याचा प्रयत्न करतायत. दिपके यांचं स्कूल पॉलिटिक्स आहे ते हेच. बरं, शिक्षणाचा मुद्दा हा असा आहे जो कोणतीही जात, धर्म किंवा प्रादेशिक अस्मितेपुरता मर्यादित नाही. आज हिंगोलीतल्या सरकारी शाळेची जी अवस्था आहे तीच अवस्था बिहारमधल्या शाळेची आहे. दिल्लीच्या पालकांपुढे खासगी शाळेच्या भरमसाठ फीचा प्रश्न आहे, तोच प्रश्न तमिळनाडूच्या पालकांपुढेही आहे. थोडक्यात काय तर शाळांचा मुद्दा उपस्थित करून जात, धर्म, प्रादेशिकवाद या सगळ्यांची गणितं तोडून मतदारांमध्ये घुसता येतं. या माध्यमातून टियर 1, टियर 2 शहरातल्या मिडल क्लास पासून अगदी ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गालाही साधता येतं. अभिजित दिपके सध्या याच मार्गावर त्यांचं राजकारण नेत असल्याचं दिसून येत आहे. खरं तर अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी कधी निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे, पण हीच घोषणा अण्णा आंदोलनातून पुढे आलेल्या अरविंद केजरीवाल यांनीही केली होती. पण पुढे केजरीवाल राजकारणात आले, त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. एवढंच नाही तर ते 10 वर्ष दिल्लीचे मुख्यमंत्रीही राहिले. सांगायचं तात्पर्य हेच की अभिजित दिपके आत्ता नाही म्हणत असले तरी ते भविष्यात केजरीवाल यांच्या मार्गाने पुढे जाऊ शकतात. दिपके यांच्याकडे सीजेपीमुळे जेनझी तरुणांचा भक्कम बेस आहे. आता शाळांचा मुद्दा उपस्थित करून ते भविष्यातले जेन अल्फा मतदार आणि सध्या मतदार असलेल्या त्यांच्या पालकांना साधण्याचा प्रयत्न करतायत. दिपके स्कूल पॉलिटिक्स खेळतायत ते अशा प्रकारे. सध्या तरी अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून शाळांचा मुद्दा आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आहे. दिपकेंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर लिंबाळा इथल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं निलंबन झालंय, ज्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पहिल्या 3 दिवसातच मोठं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. आता याचा वापर करून अभिजित दिपके हे पुढे कशा प्रकारे राजकारण करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, अभिजित दिपके हे भविष्यात सक्रिय राजकारणात प्रवेश करतील का? शाळांच्या माध्यमातून ते सध्या नक्की काय राजकारण खेळतायत? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.